नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या वतीनं संविधान चषक 2024चं आयोजन नवी मुंबई सानपाडा सेक्टर 5 येथील गावदेवी मैदानावर करण्यात आले होते. अशा या संविधान चषकाचं उद्घाटन आरपीआय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सुनीताताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी सुनीताताई चव्हाण यांच्या स्वागताकरिता भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आमचे दादा सन्मानित करतात आमच्या ताई सुनीताताई चव्हाण यांना. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे आणि मी स्वतः महाराष्ट्राची अध्यक्षा महिला अध्यक्षा सुनीताताई चव्हाण आपल्या सर्वांचं इथे खूप खूप स्वागत आहे. मला इथे हेच बोलायचं आहे की हा जो सामना इथे ठेवलेला आहे, आमचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड खरोखर अत्यंत कर्तृत्ववान आणि चांगले गृहस्थ आहेत. त्यांनी आज जो इथे सामना ठेवलेला आहे तो आम्हाला सर्वांना स्वाभिमान वाटतो की हा चषक जो आहे तो संविधान चषक म्हटलं आहे त्यांनी. आणि संविधान चषक आपल्याला सर्वांना संविधानाची जाणीव असायला हवी, संविधान साक्षरता व्हायला हवी आहे. आणि बहुजन प्लेयर्समध्ये क्रिकेटमध्ये आपलं हे चषक जे ठेवलेलं आहे, असंच चषक आम्ही ठेवलं होतं पूर्वी, आम्हीही करतो आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ठेवलं होतं, फिरता चषक. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घरात हे ज्या ज्या टीम जिंकतील ते तो चषक घेऊन जायचे. आणि त्यामुळे आमचं आता इथे हे एवढंच सांगणं आहे की हा चषक ठेवल्यामुळे खूपच आनंद वाटले आम्हाला की चला आमच्यानंतर आमचे कार्यकर्ते हे पुढे चालवत आहेत. आणि राजेंद्र गायकवाडने हे काम जे केलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व पक्षातर्फे राजेंद्र गायकवाडचं खूप खूप कौतुक, अभिनंदन. नवी मुंबई शहरातील बहुजन युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या भावनेतून राजेंद्रदादा गायकवाड यांच्या वतीनं या संविधान चषक 2024चे आयोजन करण्यात आले होते. संविधान चषकाचे हे दुसरे वर्ष असून 16 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात आलेल्या या मर्यादित षटकांच्या ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यात तब्बल 16 संघानं आपला सहभाग नोंदवला. अशा या संविधान चषकास विविध मान्यवरांनी भेटी दिल्या, ज्यामध्ये डीबीएन फिल्म असोसिएशनचे अध्यक्ष संदेश चव्हाण, आरपीआयच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रियदर्शनी निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मुंबई प्रदेश कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष अमित वर्मा, मुंबई महिला प्रदेशाध्यक्षा सेल्वी अक्का,
कल्याण डोंबिवलीच्या अध्यक्षा शालिनी वाघ, मुंबई महिला प्रदेश संघटिका गंगाताई शिंदे, मुंबई प्रदेश महिला सचिव पूजा म्हस्के, समाजसेवक प्रशांत वाघमारे, मुंबई सल्लागार सुभाष वैष्णव, ॲडव्होकेट अरविंद जयस्वाल, आकाश बोरसे, रवी ढोले, सचिन शिरसाट, नवी मुंबईचे भरतदादा नाईक यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. संविधान चषक 2024च्या अंतिम फेरीत तुर्भे 11 आणि जुईनगर 11 यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात तुर्भे 11नं सामना जिंकून संविधान चषक 2024 वर आपले नाव कोरले. सुंदर असा पारितोषिका सन्माननीय चव्हाण साहेबांच्या शुभाशय इथे दिला जात आहे. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. मित्रांनो, चांगल्या प्रकारचा खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक मित्रांनो, वर्षे 365 दिवस या स्पर्धेची आठवण आपल्या मनामध्ये नक्कीच घर करून आहे आणि गोल्ड क्षण टिकलं जात आहे. नक्कीच गेल्या वर्षी देखील आम्ही ही टुर्नामेंटची चॅम्पियन होतो, यावर्षी देखील आहे. तर थँक्यू सो मच संविधान क्रिकेट संघाने आम्हाला इथं इन्व्हाइट केलं आणि अप्रतिम त्यांचं आयोजन होतं. आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई क्रिकेटमध्ये फक्त ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असतो, म्हणजे फक्त एक गाव एक संघाचं क्रिकेट असतो. मात्र त्यांनी एक डिफरंट एक ऑर्गनायझेशन केलं, ज्यांनी ओपनचे प्लेयर म्हणजे सर्व महाराष्ट्रातील सर्व ओपनचे प्लेयर इथं येऊन खेळू शकतात. नवी मुंबईचे बरेचसे प्लेयर इथे खेळले. असे टुर्नामेंट मी सांगतो सर्वांनी ऑर्गनाईज करा, जेणेकरून आपला जो टॅलेंट आहे नवी मुंबईचा तो या दृष्टिकोनातून बाहेर पडेल. नक्कीच यातून 3-4 प्लेयर ह्या टुर्नामेंटपासून नक्कीच बाहेरचे टुर्नामेंट खेळायला जातील ही मी नक्कीच आवर्जून उल्लेख करतो. विकी यांनी सुंदर गोलंदाजी केली आणि मला वाटतं पुढच्या त्याच्या प्रवासासाठी त्याला गुड लक. मला वाटते चांगल्या टुर्नामेंट तो देखील आता पुढच्या येणाऱ्या कालावधीत तो देखील खेळेल. खूप छान आयोजन होतं आणि सपोर्ट पण चांगला भेटला आणि तयारी पण उत्तम होती. राजेंद्र दादांनी या नवी मुंबईमध्ये जे संविधान चषक भरवलेलं आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वात ते या ठिकाणी काम करतात. अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा वाद या ठिकाणी झालेला नाही आणि एक चांगलं असं खेळ आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. उत्तरोत्तर त्यांच्या हातून चांगले क्रिकेटचे सामने या नवी मुंबईत भरवले जावत अशी माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. मी त्यांना अशी सदिच्छा देतो आणि नवी मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव खऱ्या अर्थाने मोठं करण्याचं काम त्यांच्या हातून घडावं हीच सदिच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्धमय भारत. राजेंद्र गायकवाड दादांनी ते जे संविधान चषकची आयोजन केलं मॅचचं, ती खूप आवडली, खूप छान प्रकारे आम्ही ते आयोजनाचा आम्ही आनंद घेतला त्याचा आणि खेळाडू उत्तम प्रकारे खेळत होते आणि खूप छानपणे आयोजन करणे. दरवर्षी त्यांनी असंच काही ना काही नवीन प्रकारे त्यांनी करत राहावं हीच आमची सदिच्छा. आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांनी आयोजित केलेल्या संविधान चषक 2024च्या यशस्वी आयोजनाकरिता आरपीआयचे नवी मुंबई संघटन सचिव सुदत्त खरात, नवी मुंबई संपर्क प्रमुख प्रतीक यादव, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अमोल जावळे, मिलिंद राऊत, कार्याध्यक्ष योगेश गोरे, सरचिटणीस निवास साबळे, नवी मुंबई प्रभारी प्रकाश पवार, वाहतूक सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नंदकुमार कांबळे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी आणि महिला पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवी मुंबई शहरामध्ये संविधान चषक हे गेल्या 2 वर्षापासून म्हणजे हे दुसरं वर्ष आहे की नवी मुंबईमध्ये खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक ऊर्जा मिळावी म्हणून हे संविधान चषक मी आयोजित करतोय. मी आमचे जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे चषक मी यावर्षी भरवलेलं होतं. त्यांचं उद्घाटन माननीय सुनीताताई चव्हाण आमच्या लाडक्या ताई यांच्या हस्ते झालं आणि काही कारणास्तव आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेब हे आले नाहीत आणि याच्यामध्ये की हे चषक भरवण्याचं कारण की म्हणजे संविधान हे सर्व समाजातील सर्व जाती धर्मांसाठी हे बनवलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे. त्याच्यामुळे हे सर्व समाजांना मला एकत्र घेऊन या नवी मुंबईमध्ये एक आगळं वेगळं काय करायची एक इच्छा होती, ते हे मी संविधान चषकामधून करतो. एकूण 16 टीमनी याच्यामध्ये नाव नोंदवलं होता. त्याच्यामध्ये एक असं होतं की आमचे जे आम्हाला वारंवार सपोर्ट म्हणजे वारंवार सर्वांना सपोर्ट, आमच्या पक्षांच्या नवी मुंबईतील कार्यालयाला सपोर्ट, कार्यालयातील म्हणजे सर्व सभासदांना सपोर्ट म्हणून स्थानिक सानपाडा पोलिस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याशी मी संपर्क केला आणि विशेष की
सानपाडा पोलीस स्टेशनची पण एक टीम इथं सहभागी झाली खेळायला आणि त्याच्यामधून तुर्बे 11 या संघाने फर्स्ट प्राईजचं पारितोषिक पटकावलेलं आहे. हे काय मी एकटा करू शकत नाही. माझे सगळे सहकारी, आता नाव घेत नाही, नाव घेतलं की मला भरपूर जणांची नावं घेतील, कारण ह्या नवी मुंबईमध्ये मी एवढा मोठा म्हणजे मोठं नाही पण माझ्या जे पर्याय होतं तेवढा मी पक्षाच्या वतीनं काम करतो आहे आणि मोठ्या संख्येनं पक्ष वाढवायचा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये प्रमुख झाले ते आमचे पवारसाहेब प्रभारी आहेत आमचे नवी मुंबई जिल्ह्याचे, तसंच अमोल आहे विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत ते, आणि प्रतीक आहेत. आता सर्वांचं नाव घेतलं ना की मला म्हणजे भरपूर होईल, म्हणून मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि ते आभार मी कुठल्या याच्यामध्ये व्यक्त करू शकत नाही, पण सर्वांचं मनापासून आभार मानतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.